नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. वाईटच्या बाजूला आहे. बाहेर पडले 2 चेअर बाहेर पडले. चेअर आहेत ते बाहेर पडले. पेटलं होतं तोपर्यंत. हो सर. पुढचे टायर सर पाक पुढे आमचा स्टाफ दिसतो ना पोलीस कर्मचारी तिथपर्यंत ते टायर गेलेले कुठे तो तिकडे तिकडे तू टायर आहे ना तो हो सर नको नको दिसतील 2 कॉन्स्टेबल ते याला धडकलं काय या भिंतीला सर इथंच झालं क्रॅश इथंच. हां हे इथे धडकलं. आणि हे जे कडचे आहे ना हे सगळं जळालेलं आहे. स्लोप जो आहे ना तो पण जळालेला आहे. ते असंच्या असं सरळ गेलं असं काय प्रॉब्लेम असेल. आणि इथे याला ह्याला क्रॅश धडकलं झालं, ह्याला क्रॅश झालं आहे. म्हणजे ह्या स्लोचं दरी आहे ना त्याला क्रॅश झालेलं आहे असं जाणवतं कारण ते पूर्ण जळालेलं आहे. खाली नाही हो सर. बिकॉज ही तार आहे बघा ना तारला तर काहीच झालं नाही. ही जी तार आहे ना तार मी समोरून नाही आला तो डायरेक्ट असं पडलं तारला काहीच झालं नाही. थँक्स. भिंतीला झाडांना बघा हाय लागली. रंग सर इथंच आहे ना 5-10 मीटर. मोठा रुंद आहे. घ्यायला आले होता ना स्टाफ जो स्टाफ घ्यायला आला होता पोलीस ते बोलले येऊन गेले इथे ग्राउंड काय बोलू ग्राउंड मारला परत गेलं बोललं की ते थोडं क्रॉसच होतं ते तेव्हा ते परत बोललं ते हायवेसाठी त्या ह्याने घ्यायला गेला तिथून आला तेव्हा मग अगोदर तो बघून गेला. हां त्याला विजिबिलिटी कमी म्हणून त्याला लँडिंग दिसतो पण गेलं मला पण घेऊन जाणार. तुकडे तुकडे आहेत. जास्त झालं क्रू मेंबर आतमध्ये बाहेरनं पण जास्त झालं. क्रू मेंबर तर जास्त जास्त आतलेच राहिले असेल. त्यांचे हे दोघं PSO आणि ते बाहेर पडले गेल्यामुळे ते एकदम पुढे गेला. साहेब फोनमध्ये येतं. पाणी केल्यावर तुम्हाला काय वाटलं? अरे मोबाईल घ्या ना खाली. अमोल घे तू. हा मोबाईल मोबाईल खाली घ्या. रोल सर रोल. तुम्ही बघितल्यानंतर एक तर धावपट्टी जी आहे विमानाची ती चांगल्यापैकी जी आहे मोठी आहे लांब सुद्धा आहे पण ती धावपट्टी राहिली एकीकडे आणि जवळजवळ मला वाटतं धावपट्टीच्या खाली 20-25 फुटापेक्षा खाली ते विमान जे आहे त्याने ते उतरवलं आणि तिथली जी भिंत जी असते आपल्या सर्वसाधारणपणे विमानतळाची दगडी त्याला ते धडकलेलं आहे असं मला तरी वाटतं. त्याच्यामुळे ताबडतोब तिथे ते स्फोट झालेले आहे आणि ते सगळं बघितल्यानंतर त्या विमानाचे जेवढे तुकडे झालेले आहेत तर माणसांचे काय झालं असेल कल्पनासुद्धा करता येत नाही. आणि मला तरी स्वतः असं वाटतं पण लोक सगळे सांगतात कारण इथे अगोदर लोक आलेले होते ना काही स्वागतासाठी ते म्हणतात की अगोदर बघून गेला ते एक चक्कर मारतात एअर स्ट्रिपवर काय आहे का वगैरे काय बघतात पण त्याच्यानंतर तो तिकडे गेला. म्हणजे आश्चर्य आहे की असं कसा काय गेला मला असं मोठं आश्चर्य वाटतं. परंतु एकूण जे आहे दुर्दैव म्हणायचं आता याची चौकशी होईल पण चौकशी काय सापडणार कोणच आता जे 5-6 लोक जे होते काय कोणच नाही ना काय नक्की झालं. विमानात घोटाळा असावा म्हणावा की विमान चांगलं फिरत होतं चक्कर पण त्याने मारले. सर कंपनीबद्दल काय संशय वाटतोय का घातपाताचा संशय वाटतोय का? असं आहे की मी या बाबतीमध्ये काय बोलणं हे चुकीचं आहे. मी फक्त बघितलं तर तुम्हाला सांगितलं की एअर स्ट्रिप कुठे आहे
आणि ते उतरलं कुठे धडकलं. बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पोलीस आणि इतरांनी चौकशी करण्याच्या गोष्टी, त्याच्यावर मी मत काही देणं हे